हॅलो मित्रांनो, तर अशा प्रकारे आपलं स्वागत आहे माझ्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये. तर आपण हा एक शेवटचा थेरॉटिकल प्रॉब्लेम घेणार. त्याच्यानंतर आपण काय करणार, एक्सरसाइज 1.5 मध्ये जाणार आहोत. एक 1.5 प्रॅक्टिस सेट जर आपला संपला तर त्याच्यानंतर आपण पूर्ण चॅप्टर संपला असं सांगणार आहोत आणि नेक्स्ट चॅप्टर सेकंडवर जाणार आहोत. तर हा सॉल्व केलेला शेवटचा प्रॉब्लेम आपण बघूया. तर त्यांनी काय सांगितलं, 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम ऑफ सम ऑफ दिट्स डिजिट. म्हणजे असे 3 डिजिट ज्यांची ज्याला जर इक्वल केलं तर ते काय होते, 17 टाइम त्या डिजिटच्या जास्त राहतात. तर इफ डिजिट आर रिव्हर्स द न्यू नंबर, म्हणजे जर ते जर रिव्हर्स केले ते आलेले 3 डिजिट तर ते काय होतात, इज 198 मोर दॅन ओल्ड नंबर ऑल्सो. ते रिव्हर्स केल्यानंतर हे जे नवीन डिजिट आले ते 198 ते काय येतं, जास्त होतात नवीन आलेल्याच्या. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की जे जुना आता नंबर आहे का आपण जे कॅल्क्युलेट करणार होतं तो 198 पेक्षा कमी असणार आहे. जे की नवीन डिजिट नंबर आहे कोणतं सांगितलं त्यांनी, हा नवीन डिजिट आहे ते 198 पेक्षा कसा आहे, कमी आहे ओल्डवाला. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, ऑल्सो सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज लेस दॅन मिडल डिजिट. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जी काय सम येणार आहे ती मधल्या 3 डिजिटपेक्षा कशा असणार आहे, कमी असणार आहे. तर ते फाइंड ओरिजिनल व्हॅल्यू, ओरिजिनल काढायची. तर आपण पहिले काय करू तर 3 डिजिट कन्सिडर करू. तर 99 नंतर 100चे असे 3 डिजिट जे 99 नंतर 100 येतात. तर आपण काय करू तर एक 100ला आपण कन्सिडर करू. तर सोल्युशन, थ्री डिजिट कन्सिडर, एक्स कन्सिडर करू आपण 3 डिजिट. त्याचं युनिट सांगितलं त्यांनी, काय सांगितलं इथं, लेस दॅन मिडल डिजिट ऑफ बाय युनिटी. म्हणजे काय, युनिटी प्लस वाय. आपण हे 3 डिजिटला एक्स काउंट करू तर आणि युनिट प्लसला वाय काउंट करू. तर पहिले जे 100 त्याला काय करू तर एक्स काउंट करू, तर युनिटीला आपण वाय काउंट करू. तर म्हणजे मिडल आहे तर ती कशी जास्त या दोन्हीपेक्षा, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस 1 एकने कशी आहे, जास्त आहे. तर 3 डिजिट नंबर आपण काढू. तर 3 डिजिट नंबर आपण किती एक्स काउंट केला होता. तर 100x प्लस सगळ्यात मोठी 100 आपण काउंट केली ती. त्याच्यानंतर 1 शून्य काढलं किती राहते, 10 इंटू एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस शेवट 10तून 1 शून्य काढलं किती होते, एक्स वाय. ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. तर 100x प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस 1y. तर 100 आणि 10 किती होते, तर 110x प्लस 10y, 10 ने 1 सॉरी 11, 11y प्लस 10. हे झाला तुमचा गिवन नंबर. गिवन नंबर जो की आपल्याला त्यांनी सांगितला होता, आपण ते कॅल्क्युलेट केला त्यांच्या म्हणण्यानुसार. सगळ्यात मोठी घेतली, एक 100 व्हॅल्यू कन्सिडर केली. 100 व्हॅल्यू कन्सिडर करून आपण काय केलं, 3ला मल्टिप्लाय केलं तर एक गिवन आला. त्याला इक्वेशन 1 काउंट करू. आपण जे आपल्याला आधी दिलेले तर ते करू. आपण आता जे काय ब्रॅकेट त्यांनी सांगितलं तर ती काउंट करू. तर सम ऑफ सम काढू तर यांची एक्स प्लस
एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस वाय, 2x प्लस 2y प्लस 1 ह्याला इक्वेशन सेकंड देऊ. तर आता त्यांच्या कंडिशननुसार आपण चालू. तर कंडिशन फर्स्ट, पहिली कंडिशन काय सांगितली त्यांनी, द 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम सम ऑफ इट्स डिजिट. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, 17 टाइम जास्त आहे. तर पहिलं आपण काय करू, तर गिवन नंबर देऊ त्याला. गिवन नंबर इक्वल टू किती टाइम जास्त आहे, 17 टाइम जास्त आहे. तर सम काय दिलेली त्याची, 3 डिजिट इक्वल टू 17 टाइम सम ऑफ इट्स डिजिट. म्हणजे जी काय तुम्हाला डिजिट दिलेले त्याची बेरीज करून 17 टाइम ती जास्त आहे. म्हणजे 17 गुणिले एक्स प्लस, सॉरी आपण काढलेली आहे, 2x प्लस 2y प्लस 1, 17 दुनी 34x प्लस 34y प्लस 17. आणि आपला गिवन नंबर काय दिलेला होता, जे नवीन आलेला आहे तो 110x प्लस 11y प्लस 10. तर त्यांनी काय केलं, आपण सुरुवातीपासून त्यांनी काय केलं होतं, डिजिट 3 सांगितले होते, जे की आपण घेतलेले. तर त्या डिजिटला एक्स काउंट केलं आणि जे युनिट सांगितले त्यानुसार त्यांनी वाय केलेलं आहे. तर आपण एक्स काउंट केलं 3 डिजिटला. मिडल नंबर त्यांनी काय सांगितलं होता, दोन्हीपेक्षा एक जास्त आहे, त्यामुळे एक्स प्लस वाय प्लस 1 घेतला आणि त्याची युनिटी वाय कन्सिडर केली आहे. तर त्यांनी 3 डिजिट सांगितले होते, तर आपण ते मल्टिप्लाय केले. सुरुवातीला 100x केलं, जे 3 डिजिट, त्यातून पुन्हा 1 0 काढून 10 होते. तर नंतर मिडलला मल्टिप्लाय केलं आणि नंतर युनिटीला 1 0 अजून काढून 1 ने मल्टिप्लाय केलं. सॉल्व करून घेतला, त्याला गिवन नंबर असं नाव दिलं आपण. नंतर पुन्हा जे आपल्याला डिजिट दिले ते जे आपण काय केली, सम घेतलेली आहे, एक्स प्लस वाय प्लस वाय, त्याला सॉल्व करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या कंडिशननुसार घेतला, जी गिवन नंबर दिलेला आहे तो इक्वल टू ती किती आहे, 17 टाइम जास्त आहे त्यांनी सांगितलेला. तर ते सॉल्व करून घेऊत आपण. हा 34x आणू, तर 110x मायनस 34x प्लस 11y, हा 34y इकडं आणू, तर मायनस 34y इक्वल टू, हा इकडं मायनस 10 तिकडे आलं काय, प्लस सॉरी इकडं प्लस इकडे आलं मायनस होईल, 17 मायनस 10. तर 110मधून 34 गेले, खाली किती राहते, तर 76x. नंतर 11x मधून मायनस 34y गेलं, किती राहणार, 34 मधून 10 गेले तर 24 राहतात. म्हणजे 11 गेलं तर मायनस 23y इक्वल टू 17तून 10 गेलं किती राहणार, 7. ह्याला इक्वेशन 3 देऊ. तर आता त्यांनी सेकंड कंडिशन काय सांगितली होती, इफ डिजिट आर रिव्हर्स द न्यू नंबर इज 198 मोर दॅन ओल्ड नंबर. म्हणजे जे काय नवीन डिजिट येणार आहे तो 198 पेक्षा कसा आहे, जास्त आहे. तर आपण काय करू, तर नंबर ऑब्टेन बाय रिव्हर्सिंग, त्याला 3 डिजिटला आपण रिव्हर्स करू. तर इथे सरळ केलं होतं, आता त्याला रिव्हर्स करू. तर इकडून 100y प्लस 100मधून 1 0 गेलं, 10x प्लस वाय प्लस 1 प्लस 1x. आपण फक्त काय केलं, इथं 100ने घेतलं होतं. आता त्यांनी सेकंड कंडिशन आपल्याला रिव्हर्सिंग सांगितलं होतं, म्हणजे उलटं करायला सांगितलं आहे. तर 100y प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस x. तर हे 10y ने
100 110y प्लस 10x प्लस x 11x प्लस 10 हे आलं तुमचं न्यू नंबर. हा आला तुमचा न्यू नंबर जे की रिव्हर्स केल्यानंतर तो आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याची कंडिशन टाकायची आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, गिवन नंबर प्लस 198 इक्वल टू काय आहे, न्यू नंबर आहे. आतापर्यंत आपण काय केलं होतं, गिवन नंबर, सम ऑफ डिजिट आणि न्यू नंबर आपण घेतलेला आहे. आता सेकंड कंडिशन बघू त्यांची. सेकंड कंडिशन काय सांगितलं होतं त्यांनी, गिवन नंबर प्लस 198 म्हणजे तुमचा गिवन नंबर आणि 198 करून काय होणार आहे, तुमचा न्यू नंबर इक्वल होणार आहे. न्यू नंबर इक्वल येणार अशी त्यांनी सेकंड कंडिशन सांगितली होती. तर आपण ती चेक करू. तर गिवन नंबर काय दिलेला आपल्याला, 110x प्लस 11y प्लस 10 प्लस 198 इक्वल टू न्यू नंबर काय आलेला आहे, 11x प्लस 110 प्लस 10. तर इथं काय 110x प्लस 11y प्लस 208 इक्वल टू 11x प्लस 110y प्लस 10. तर हे 11x आणि 110y इकडं आणू. होतं 110x मायनस 11x प्लस 11y मायनस 110y इक्वल टू हा 208 इकडे प्लसमध्ये इकडे आल्यावर काय होईल, मायनसमध्ये 10 मायनस 208. तर 110 मधून जर 11 गेली तर किती राहते, तर 99x. 11y मधून 110y गेलं किती राहणार, 99y इक्वल टू 208 मधून जर 10 गेले तर किती राहणार तिथं, 198. 198 राहणार. तिथं बघत असाल तुम्ही 99 दिसतात आणि 198. तर आपण काय करू, तर 99 नी 198 भाग देतो बघू. तर 99 दोन्ही 198. तर 100 काय होते, 200. त्यातून जर 2 मायनस दिले तर 198 म्हणजे 99 जर पूर्ण भाग दिला याला तर एक छोटं इक्वेशन भेटून जाईल तुम्हाला. तर काय करू, तर डिवायडेड बाय 99 बोथ साइड. 99/99x मायनस 99/99y इक्वल टू 198/99. 99 2. तर काय होईल, x मायनस y इक्वल टू -2. ह्याला इक्वेशन आता आपण काय केलं होतं, आपण इक्वेशन 3 दिलं, ह्याला इक्वेशन 4 दिलं होतं. तर आपण कंडिशन 1चं हे इक्वेशन काढलं होतं, तेच लिहिलं मी इथं. सेम तुम्ही जर मागं व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर 76x मायनस 23y इक्वल टू 7 आपण बघितलं होतं. आणि हे इक्वेशन 4 आलेलं आहे आपल्याला, yx मायनस y इक्वल टू -2. तर मी काय केलं, इथं -y आहे तिकडे आलं आहे, प्लस होईल तेच फक्त इकडे नेलं आहे आणि इक्वेशन 1 घेतलं आहे. इक्वेशन 1 याला आपण काय केलं होतं, इक्वेशन 3 दिलं होतं. ॲज पर इक्वेशन 3 आपण पुट x इक्वल टू -2 प्लस y इन इक्वेशन 3, जे की आपण हे 3 नंबरचं इक्वेशन फाइंड केलं होतं पहिल्या कंडिशननुसार. त्यात आपण काय करू, तर ही एक्सची व्हॅल्यू पुट करू. तर 76 इन ब्रॅकेट -2 प्लस y मायनस 23y इक्वल टू 7. तर 76 दोन्ही 152 मायनस 152 प्लस 76y मायनस 23y इक्वल टू 7. तर 152 इकडे आल्यावर काय होईल, प्लस होईल मायनसचे 76y मायनस
23y इक्वल टू 7 + 152. तर 76मधून 23 गेले, खाली किती राहते तर 53. 53y इक्वल टू 159. 152 किती 159. 6तून 3 गेले खाली राहिले 3, 7तून 2 गेले खाली 5, म्हणजे 53y इक्वल टू 159. तर y इक्वल टू 159 डिवायडेड बाय 53. तर 53ने जर 160ला भागितलं तर किती येते 3, म्हणजे y इक्वल टू 3. तर आपण बघितलं होतं x इक्वल टू -2 + y होतं. तर आपण हे पुट करूत yची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये. पुट इक्वेशन 4. x इक्वल टू काय होतं -2 + 3. तर x इक्वल टू किती आलं 1. ही झाली तुमची x ची आणि y ची व्हॅल्यू. ह्याच्यानुसार आता तुम्ही बघितलं असं होतं ब्रॅकेट. तिथं काय होतं HT आणि युनिट प्लेस. H किती होता x म्हणजे काय 1. T म्हणजे काय होतं x + y + 1 म्हणजे किती 1 + 3 + 1. आणि युनिटी काय होती y म्हणजे किती 3, म्हणजे 1 3 आणि 2 5 3. तर आपला काय झाला ओल्ड नंबर झाला 153. ओल्ड नंबर नवीन आलेला तिन्हीची ॲडिशन त्यांनी सांगितली होती 153. आणि न्यू नंबर जे आहे तो किती सांगितलं होतं त्यांनी 198. तर त्यांनी इक्वेशनमध्ये काय सांगितलं जे काय नवीन नंबर आहे तो कसा आहे ओल्ड नंबरपेक्षा कसा जास्त आहे. ओल्ड नंबरपेक्षा जास्त आहे त्यांनी त्यांच्या इक्वेशनमध्ये सांगितलं होतं. तर आपण 3 डिजिट काय केले होते पहिले 3 डिजिटला आपण x मानलं होतं, जे की x म्हणजे 1 आलं. नंतर y त्याची युनिटी काय होती 3 होती. तर त्यांनी सांगितलं होतं शेवटला त्यांचं एक वाक्य होतं की सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज लेस दॅन मिडल डिजिट. म्हणजे जे काय शेवटचे डिजिट पहिला आणि शेवटचं असेल तर ते कसं आहे मधल्यापेक्षा छोटे असणार होतं. म्हणजे तुम्ही बघत असताना की मधलं डिजिट किती 5 आहे आणि हे दोन्ही डिजिट कसे येतात छोटे येतं. दोन्हीची ॲडिशन जरी केली तर मधल्या डिजिटपेक्षा लहानच आहे. अशा प्रकारे काय झालेलं आपलं एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. इथं जरी काय अडचण असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, मी तुम्हाला तुमचं सोल्युशन देऊन टाकेल किंवा तुम्हाला कॉल करून मी काय करेल तुमचे जे काय कन्फ्युजन असेल किंवा काही जर इश्यू असेल ते सॉल्व करून देईन. माझा नंबर आहे 7447737871. तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जर माझ्या चॅनलला कोणी शेअर केलं नसेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.